5 कारांमुळे कांद्याचे बाजारभाव पार करणार 4,000 रुपयांचा टप्पा। तर आधीच किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर पोहोचले 40 रुपयांवरती। शेतकरी बांधवांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण। तर शेतकरी मित्रांनो, कांदा भाववाढीच्या पाठीमागे नेमक्या कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आता कारणीभूत आहेत? यामध्ये देशांतर्गत लागवड असेल, आंतरराष्ट्रीय बाजार असेल, थेट आखाती देशांमधील व्यापार, यासोबतच त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यांचं गणित, या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी आता कारणीभूत आहेत। 2026च्या अधिकृत आकडेवारीसह प्रमुख 5 घटकांचं सखोल विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या लागवड क्षेत्राविषयी आपण जर का पाहिलं तर उन्हाळी हंगामामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रात कांद्याची लागवड प्रचंड वेगाने झाली। अधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी राज्यामध्ये रब्बी कांद्याचं लागवड क्षेत्र हे 5.5 लाख हेक्टर असं यंदा तब्बल हे 6.59 लाख हेक्टरवरती त्या ठिकाणी पोहोचलं। म्हणजे सरासरीपेक्षा 1 लाख हेक्टरनं त्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 70,000 हेक्टरने लागवड त्या ठिकाणी वाढली। लागवड वाढल्यामुळे बाजारामध्ये पुरवठा वाढल्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली, ज्यामुळे सुरुवातीला भावावर थोडा दबाव आला होता। पण मित्रांनो, केवळ लागवड वाढली म्हणजे भाव पडतील असे नाही, कारण की या कांद्याला खरेदीदार कोणी ना कोणी तरी त्या ठिकाणी आहेच। एकंदरीतच कांदा निर्यातीचं गणित जरी आपण जर पाहिलं तर कांदा निर्यातीसाठी खूप सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क त्या ठिकाणी हटवल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळाला आहे। 2024 भारताने सुमारे 15 लाख टन कांदा निर्यात केला होता। वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये हा आकडा जवळपास 1.8 ते 2.2 लाख दशलक्ष टनावरती जाण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे। आणि त्यामुळे ही कांद्याची जी काय निर्यात आहे ती शेतकऱ्यांसाठी अतिशय वरदान त्या ठिकाणी ठरणार आहे। येथील तिसरा आणि महत्त्वाचा गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जो काय लाल कांदा आहे तो व्यापारामध्ये भारताचा त्याच्यावरती त्या ठिकाणी दबदबा आहे। आता एकूणच जागतिक लाल कांद्याच्या वाट्यापैकी भारत 70% कांदा त्या ठिकाणी नियंत्रित करतो, म्हणजे जवळपास त्याचे मूल्य 525 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे। शिवाय पालघरमधील वाढवण बंदराजवळ वाढवण पोर्ट जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ त्या ठिकाणी उभारण्याची योजना सुरू आहे आणि नाशिकला नॅशनल ओनियन एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्याची मागणी धरत आहे। त्यामुळे भविष्यात भारताचा कांदा थेट जगभर त्या ठिकाणी पोहोचेल आणि वाढेल। एकंदरीतच चौथा मुद्दा असा आहे की गल्फ आणि शेजारील देशामध्ये जो काही व्यापार आहे तो आता त्या ठिकाणी एकंदरीतच मोठा त्या ठिकाणी झालेला आहे। आता बांगलादेश जवळपास निर्यातीत वाटा जो काय आहे तो 51.65% आहे, मलेशियाला 16.95%, श्रीलंकेसाठी 16.20%, UAE साठी 12.49% आणि कुवेतसाठी 2.71%। जो काही कांदा आहे तो आता ग्रेड ए म्हणजे प्रीमियम एक्सपोर्ट क्वालिटीचा जो काही कांदा आहे, जो की 40 ते 60 mm आकाराचा असतो, गडद लाल असतो आणि कडक असलेला कांदा या देशामध्ये चढ्या दराने अगदी विकला जातो। आखा देशामध्ये ही जी काय मागणी ती शाश्वत राहिल्यामुळे स्थानिक बाजारपेठेला मोठा आधार त्या ठिकाणी मिळत आहे। आता सर्वात प्रॅक्टिकल मुद्द्यामध्ये कांद्याची रोजची जी काय आवक आहे ती आता राज्यातील ज्या प्रमुख बाजार समित्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत, पुणे, सोलापूर, संगमनेर, आळेफाटा या सर्वांचीच जी काय आवक मिळून दररोज त्या ठिकाणी 1.46 लाख क्विंटलपेक्षा जास्त आवक त्या ठिकाणी नोंदवली गेली। अनेक शेतकरी बांधव भाव पडतील या भीतीने पॅनिक सेलिंग त्या ठिकाणी करतात, ज्यामुळे तात्पुरती मंदी येते। परंतु घाऊक बाजारामध्ये जो काय रिटेल मार्केट आहे त्यामुळे कांदा आता त्या ठिकाणी 25 ते 30 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। दुसरीकडे यंदा लागवड क्षेत्र 1 लाख हेक्टर त्या ठिकाणी वाढेल असा त्या ठिकाणी अंदाज आहे आणि किरकोळ बाजारामध्ये अगोदरच कांदा 35 ते 40 रुपयांच्या वर विकला जातो। त्यामुळं जो काय होलसेल दरामध्ये जो कांदा आहे तो त्या ठिकाणी विकताना ग्रेडिंग करून टप्प्याटप्प्यानं विक्री जर का केली आणि पॅनिक सेलिंग जर का टाळलं तर प्रीमियम क्वालिटी एक्सपोर्ट ग्रेडचा जो काय कांदा आहे त्याला 35 ते 40 रुपयांचा दर हा त्या ठिकाणी सहज मिळू शकतो, असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कांद्याचे दर 4,000 रुपये पार करतील का? यंदा कांदा कुठपर्यंत मजल मारू शकतो? खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।